सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका अनोख्या सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सहसा घरात सून किंवा मुलगी गरोदर असली की तिचे कोड कौतुक करण्यासाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. मात्र मोहोळच्या हराळवाडी येथील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या लाडक्या कपिला गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करून प्राण्यांप्रती असलेले आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा नमस्कार सौ. माझं नाव सारिका संतोष पाटील. मी हराळवाडी येथे राहणारी आहे. गाईची आम्ही चोळी केली. आम्ही हाऊस म्हणून केली, लहानाची मोठी केली. कुणी आम्हाला पाळायला दिली. ती छोटीशी होती, चांगली एक 2-3 महिन्याची होती. आम्ही तिला गाब घालवली आणि तिची हाऊस म्हणून आम्ही मोठीच चोळी केली. एक 100-150 माणूस आम्ही जीव घातलं आणि एवढ्यात आम्ही पहिल्यांदाच आमचा कार्यक्रम म्हणून तो आम्ही साजरा केला. ती एक 30-35 महिला होत्या चांगल्या. जेवण आम्ही केलं. काय प्रथा करण्यात आली? म्हणजे वटी आम्ही तिला साडी घेतली होती, तिची वटी भरली, तिच्या अंगावर साडी घालून हार ते सगळे पदार्थ आम्ही तिला ठेवले होते. प्रत्येक बायाने साड्या वगैरे आणल्या प्रत्येक होत्या. बायाने सगळ्यांनी तिला हाऊस म्हणून साडी आणली होती. खायला पण तिचा चारा होता, तो चारा त्यांना आणला. हार दांडा सगळं म्हणजे साहित्य जे लागते ते सगळं आणलं. गाई आम्हाला एक सांभाळायला दिलती. छोटस वासरू होतं, ते आम्ही आणलं सांभाळायचं म्हणून आणि तिला खाऊ पिऊ घालून मोठी केली. जरा तिला चारा वगैरे घालून काही मका ही गहू भरडून मोठी झाली. 2.5 वर्षाची झाली, गाब गेली. नंतर आम्हाला असं वाटलं की हे आपल्याला जनावर आपल्या घरी नव्हतं आतापर्यंत, आता आपल्याला गाय आली, आपलं पुण्य करून घ्यावं म्हणून आम्ही तिची चोळीचं ठरवलं आणि चोळी केली. चोळी कशी केली की जसं बाया स्त्रियाची करते ती त्या प्रकारचं सगळं प्रकार, सगळे फळे आणि सगळं जेवणाचं वेगवेगळं सगळं, पुरणपोळी, शेंगाची पोळी आणि लाडू, जिलेबी सगळे पदार्थ आणून ठेवून साडी, वटीचं सामान, बायका बोलवल्या. बायका 50-60 बोलवल्या. परत काही पोरी, काही लेकरं, काही माणसं, असं 100-150 माणसाचं जेवण केलं आणि तिचं स्वागत केलं. साडी आणली होती, वटीचं सामान आणलं होतं. सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं, आरती केली. सगळ्या बायकांनी आता तिला कारवडच आहे लहान बाळ. ती आता 15-20 वर्षाची आहे.